अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात सगळ्यांना। आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण मला आज इतका सुंदर म्हणजे मी आता सगळं माझं काम करत होते आणि त्याचबरोबर माझं आता काहीही व्हिडिओ बनवायचा उद्देश नव्हता, पण कसं असतं ना, मी तुम्हाला सांगते आज मला खूप दिवसापासून असं वाटतं की मी भरपूर गोष्टी तुमच्याशी शेअर करावं, अनुभव शेअर करावे, जी माहिती माझ्याकडे आहे ती शेअर करावी। पण असं मला होत होतं ना की महाराज मला किंवा स्वामी महाराज मला असं आपण म्हणतो ना की ते संकेत ते स्वतः संकेत देतात। आपल्याला एखादा व्हिडिओ जरी बनवायचा असेल किंवा आपल्याला एखादं काम जरी करायचं असेल तर महाराज आपल्याला सुचवतात। आणि त्याच बाबतीत आज असंच झालं। मी माझं सकाळचं सगळं काम आता जस्ट करून बसले आणि त्यानंतर मला असं वाटलं की आता माझं राहिलेलं उरलेलं थोडंसं काम करावं आणि त्यानंतर मग निवांत सगळे व्हिडिओज वगैरे बनवावे। पण महाराजांचा संकेत म्हणून मला एक खूप छान एक ताईंचा अनुभव भेटला आणि मला असं वाटलं की नाही, मला हे आत्ताच्या आत्ता शेअर करायला हवा, कारण एवढी मोठी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यात घडली ना की ती म्हणजे नवीन जीवन किंवा नवीन अशी गोष्टच वाटते। त्यामुळे तुम्ही थंबनेलवर तर बघितलंच असेल किंवा टायटलने कळालंच असेल तुम्हाला, पण कसं असतं ना, अशा वेळेस एका आईचं मन, एक आईचं हृदय कसं होतं किंवा एका आईची भावना ह्या वेळेस कशी असते, त्या बाबतीत मला म्हणजे त्या बाबतीतला हा आजचा अनुभव आहे। पण त्याच आईच्या सेवेमुळे, त्याच व्यक्तीच्या सेवेमुळे आज तिचं घर, त्या सेवेमुळे ती सेवा एक प्रोटेक्शन बनते, ते एक संरक्षण बनतं आणि ते संरक्षण कवच जे असतं ते आपल्याला, आपल्या घरच्यांना, आपल्या मुलाबाळांना, आपल्या घरच्या एकूण एक व्यक्तीला ते कधी कशा पद्धतीने कामाला येईल ना ते सांगता येत नाही। तर आजच्या ह्या ज्या ताई आहेत त्या एका केंद्रातनंच ताई आहे। मी जागा आणि त्या ताईंचं नाव नाही घेणार, पण त्या ताई केंद्रातल्या आहेत। तर त्या केंद्रात कसं असतं, ज्या काही सेवा असतात त्या सर्व सेवा त्या करतात। पारायण असू दे, सगळं असू दे, त्या सर्व सेवा त्या करतात आणि त्या सेवा केल्यामुळे महाराजांनी त्यांच्यावर किती छान कृपादृष्टी दाखवली हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे ह्या अनुभवानी। तर बघा, आपल्या महाराजांची लीला अगाध आहे। आपले स्वामी महाराज इतके मोठे आहेत ना की त्यांच्या समोर म्हणजे आपण काहीच नाही, आपण तर काहीच नाही। आपण जे सेवा करतो किंवा जे सांगतात की मी ही सेवा केली, मी ती सेवा केली, मी असं केलं, मी हे केलं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, अजिबात नाही, आपण काहीच नाही। कारण स्वामी कोणत्या गोष्टीला कसं कधी परीक्षा घेतील आणि कधी करतील ना हे समजत नाही। तर चला आजचा अनुभव मी सुरुवात करते। अनुभवाची सुरुवात अशी आहे की जी आजची घटना आहे ती महाराजांच्या कृपेमुळे झालेली आहे। खरंच खूप कृपा आहे, कारण आज जेव्हा आपण जी काही महाराजांची सेवा करतो त्या सेवेमुळेच आपल्याला त्याचं फळ मिळतं किंवा कुठलं संकट येणार असेल ते संकट टळतं। तर बघा, आपण किती महाराजांचे गुण गायले ना ते कमीच आहेत। ते किती केलं ना की महाराज असे आहेत तसे आहेत, आपले महाराज म्हणजे ते खूप मोठे आहेत, ते ब्रह्मांड नायक आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात, कसंही करू शकतात। तर बघा, आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगते की ह्या ताई ज्या आहेत त्यांच्या मोठ्या मुलाची परीक्षा होती लोणीमध्ये, म्हणून त्यांचे दोन्ही मुले जे आहे ते मोठी गाडी घेऊन त्या पेपरसाठी म्हणजे त्या जिथे राहत होते तिथं न राहता ते पुढच्या एका गावात, लोणी गावात त्यांच्या मुलाचा पेपर होता। तर एक मोठ्या मुलाचा पेपर होता म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचा लहाना मुलगा सुद्धा तिथे त्याच्याबरोबर गेला, बरोबर किंवा सोबत म्हणून। तर काय झालं, येताना त्यांना एक 2 व्हीलर गाडी अचानक आडवी आली आणि मुलांनी त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी, बरं का, त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गाडीला ब्रेक लावले। त्यांच्या ज्या 4 व्हीलर गाडी होती, त्यांची जी मोठी गाडी होती त्याला ब्रेक लावले आणि ब्रेक लावले तशीच ती गाडी जी आहे ती एका झाडावर जाऊन आपटली आणि परत एका जागेवर थांबलेल्या टेम्पोला जाऊन जोरात धडकली। एवढी गाडी जोरात धडकली की ती गाडी पूर्णपणे चेंबून गेली होती। पूर्णपणे तिचा म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी ते फोटो सुद्धा टाकते, ती पूर्णपणे चेंबून गेली होती। पण महाराजांची कृपा त्या दोन्ही मुलांवर एवढी होती की त्यांना थोडं सुद्धा खरचटलं नाही, त्यांना थोडं सुद्धा लागलं नाही। अपघात एवढा मोठा होता, एवढा भीषण होता, बघूनच धक्कादायक असा होता, पण तरी सुद्धा त्या मुलांना काहीही झालं नाही। त्यानंतर ते बघून अंगावर एवढा काटा येईल असं होतं।
पण त्याच नंतर एवढी मोठी घटना घडली, पण त्या मुलांना जेव्हा त्या भेटल्या तेव्हा ज्या मुलांना तेव्हा त्यांनी बघितलं, पण जेव्हा ते सुखरूप दिसले तेव्हा त्यांना ते बघून अंगावर काटा आला आणि महाराजांची इतकी मोठी कृपा ऐकून त्यांचे किती कोटी गुण गावे असं त्यांना वाटायला लागलं. कारण महाराजांचीच कृपा असते ही, की महाराज आपल्याला पदोपदी आपल्या बरोबर असतात, आपल्यावर येणाऱ्या संकटांना टाळतात. त्याचबरोबर खरंच महाराजांची लीला अगाध आहे. महाराज हे सर्वस्व आहे. आपले स्वामी महाराज हे खूप 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 मोठे आहेत, कारण त्यांच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. तर ह्या गोष्टी तर खूप छोट्या आहेत. त्यामुळे तुमच्या माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी घडत असतील, तुमच्या माझ्या आयुष्यात कोणत्याही वाईट घटना घडत असतील, तुमच्या माझ्या आयुष्यात कोणत्याही अशा घटना घडत असतील ज्याच्याने तुमचं मन नाराज होतंय, तुमच्या मनातल्या इच्छा, तुमच्या मनातली गोष्ट जर का घडत नसेल, तर अजिबात काळजी करू नका. स्वामी महाराजांनी त्याची वेळ ठरवलेली आहे. स्वामी महाराजांनी त्याची एक आपण म्हणतो ना की त्या गोष्टीवर पोहोचण्यासाठी तो एक काळ ठरवलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही तेव्हा त्या टप्प्यावर जाणार आहात आणि पदोपदी ते तुमच्या बरोबर राहणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. जसं ह्या ताईंना त्यांच्या एवढ्या मोठ्या संकटातनं त्यांनी बाहेर काढलं, तसंच तुमच्याही हाकेला धावून स्वामी नक्कीच येतील आणि नक्कीच तुम्हाला कधी ना कधी प्रचिती देतील. याचबरोबर तुमचे स्वतःचे काही अनुभव असतील तर तुम्ही मला माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल आहे तिथे दिलेला आहे, किंवा माझ्या इंस्टाग्राम आयडीचा अकाउंटचं पण दिलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन मला तुमचे अनुभव लिहून देऊ शकता किंवा पाठवू शकता, मेलवर पाठवू शकता किंवा इंस्टाग्राम आयडीवर पाठवू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्याशी जर का गोष्टी शेअर करायच्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल की मी माझ्या चॅनलवर तुमचे अनुभव शेअर करावे, तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि त्यानुसार आपण आपले जे तुमचे अनुभव असतील ते नक्कीच आपण इथे शेअर करू. तर चला भेटूया अजून एका अशाच छानशा माहितीबरोबर, अजून अशाच छानशा व्हिडिओंबरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, असे आपले व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.